पण मी कधीच असं उत्तर दिलं नाही, कारण मी साधा नगरसेवक होईल असं देखील मला कधी वाटलं नव्हतं, किंवा मी राजकारणात जाईल असं देखील मला वाटलं नव्हतं. त्यामुळे मी कधीच असं उत्तर दिलं नाही. आणि मी नेहमी सांगतो की जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेस असं वाटलं की बापरे आपण किती मोठे झालो, आता याच्यापेक्षा अजून काय मोठं होऊ शकतो. मग महापौर झालो त्यावेळेस असं वाटलं की जीवनाची इतिश्री झाली, यापेक्षा काय अजून मोठं होऊ शकतो. मग आमदार झालो तर असं वाटलं की बाबा हे फारच झालं आपल्याकरता. असं करता करता कधी मुख्यमंत्री झालो ते कळलं नाही, कधीच विचार केला नव्हता. मला असं वाटतं की नागपूरकरांचे आशीर्वाद, महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद, नेत्यांचे आशीर्वाद आणि ईश्वराचे आशीर्वाद यामुळे इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही आता पण बोलले नागपूरकरांचे आशीर्वाद. तुम्ही नेहमीच नागपूरकरांबद्दल चांगलं बोलत असता. मागे एकदा भाषणात तुम्ही बोलले की नागपूरकरांचे खूप आभार आहेत, उपकार आहेत. तर आता तुमच्या नागपूरकरांबद्दल काय भावना आहेत? बघा, नागपूरचं एक आपलं कल्चर आहे, एक नागपूरची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीत मी मोठा झालो आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी नागपूरचं आकर्षण हे असतं. त्या नागपूरच्या संस्कृतीचं एक त्याची आवड असते. नागपूरबद्दल एक मी महत्वाची गोष्ट सांगतो की हे शहर खूप मोठं झालं आहे, मेट्रो शहर आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे. पण आजही नागपूरमध्ये आम्ही कोणाचा पत्ता प्लॉट नंबरने सांगत नाही. आजही आम्हाला माणसं माहिती आहेत. हा याच्या बाजूला राहतो, तो त्याच्या बाजूला, भोयरच्या बाजूला राहणार नाही का रे, तो देशपांडेच्या जवळ राहणार नाही का रे, असाच पत्ता इथे सांगितला जातो. त्यामुळे आज मेट्रो शहरांमध्ये जे काही बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण आहे हे देखील लोकांना माहिती नाही आहे. पण नागपूरमध्ये असं नाही. नागपूरने अजून ते कल्चर जिवंत ठेवलंय. सगळ्यांना सगळे माहिती आहे तिथे. वा सर, पण म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही मनाने अजून नागपूरकरच आहात, मुंबईकर काही झालेला नाही. आजच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूरकर आहे. नाही, मी तेच विचारणार होतो तुम्हाला, किंवा मुंबई असा एक आता प्रश्न ते विचारला की मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये जन्माला येणं गरजेचं आहे. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास, बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली. आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला. करेक्ट. सर, नागपूरमध्ये आता 2014च्या पूर्वीचं नागपूर आणि आता आपण 2026 सालामध्ये आहोत, तर इतक्या वर्षांमध्ये या शहरामध्ये काय बदल घडला असं वाटतं? मला असं वाटतं की या शहराला खूप आधुनिकता आली. विशेषतः आपण बघा की काही मॉडेल्स नागपूरने तयार केले. विशेषतः आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये जे काही सांडपाण्यावर जी प्रक्रिया होते, तर नागपूर हे पहिलं शहर असं ठरलं की ज्या शहराने आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वीज निर्मितीकरता विकलं आणि त्यातनं पैसा कमावला. हे पहिलं शहर झालं, पहिलं मॉडेल तयार केलं. दुसरं आपण जर बघितलं तर 24/7 पाणी पुरवठ्याच्या योजनेचं एक मॉडेल हे देखील नागपूरने तयार केलं. आज नागपूर एक असं शहर आहे की आता अजून आमचं योजनेचं काम पूर्ण व्हायचं आहे, काही भाग बाकी आहेत, पण सगळा झाल्यानंतर आज नागपूर शहरामध्ये उन्हाळ्यातही कुठलेही पाण्याकरता मोर्चे येत नाहीत. ही परिस्थिती नसते. पाणी या ठिकाणी आहे. नागपूरमध्ये रस्त्यांची जी कामं आहेत, आज कोणीही नागपूरला आल्यानंतर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून तो आश्चर्यचकित होतो. इथे आम्ही कॉन्क्रीटचे रोड केलेले आहेत, खड्ड्यांचा विषय नाहीये. इथे फ्लायओव्हरचं जाळं तयार केलेलं आहे आणि विशेषतः नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा एक मॉडेल तयार केलं डबल डेकर पुराचं, की ज्याच्यामध्ये खाली रस्ता आहे, त्याच्यावर फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरून मेट्रो जाते आणि एकाच पिलरवर हे सगळं उभं केलं. आता ते मॉडेल संपूर्ण देशाने घेतलेलं आहे. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या नागपूरमध्ये पहिल्यांदा झाल्या आणि आता त्या देशामध्ये चालल्यात. आता नागपूरमध्ये आम्ही एक कचऱ्याचा जो काही प्रक्रियेचा प्रकल्प तयार केला, ज्यातनं आम्ही बायोगॅस, सीएनजी वगैरे तयार करतो आहोत.
तेही त्याचं लवकरच एक 2-3 महिन्यात आम्ही लोकार्पण करू. तोही देशातला असा प्रकल्प आहे की बिना कुठल्या टिपिंग फीचं त्या ठिकाणी 100% कचऱ्यावर आम्ही प्रोसेसिंग करतोय आणि त्यातनं आम्ही गॅस तयार करतोय. पुढच्या काळामध्ये त्या गॅसवरच नागपूरच्या आमच्या बसेस चालणार आहेत. वा. त्यामुळे असं एक मॉडेल नागपूरने तयार केलं आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर आधुनिकतेच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी या नागपूरने तयार केल्या. उत्तम उद्यानं आम्ही तयार केली, खेळाची मैदानं आम्ही तयार केली. नागपूर शहरामध्ये ज्याला सस्टेनेबिलिटी म्हणतो अशा पद्धतीची सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ग्रीन नागपूर, हिरवं नागपूर आम्ही केलं. मला असं वाटतं की यामुळेच महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये उठून दिसणारं शहर म्हणून आज नागपूरकडे पाहिलं जातं. वा. म्हणजे आता मला स्वतःला माय विनोद बदलावं लागतील, कारण की माय अख्खी कारकीर्द 5-6 वर्ष जे काही फो बाय फो केलं ते माझ्या सगळ्या याच्यावर होतं की आमच्या विदर्भात पाण्याची टंचाई आहे, आमच्या विदर्भात अन्याय होते, पण आता काही अन्याय आणि पाण्याची टंचाई दिसून नाही राहिलेली आहे. ती टंचाई दूर केली. त्याबद्दल आता दुसरे काहीतरी विनोद निर्माण करावे लागतील. पण साहेब, आम्ही असं ऐकलं की तुम्ही एक नवीन नागपूर वसवत आहात. म्हणजे मुंबईत राहून काय MMR रिजन इकडे सुरू करणार का काय? नाही, ऍक्च्युली मी मागच्या काळात जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी मी हा निर्णय केला की जी महानगराची क्षेत्र आहेत, काय होतं की शहराची हद्द संपल्यानंतर अर्बनायझेशन रॅपिड होत असतं, पण त्याला कंट्रोल करणारी, त्याला नियमित करणारं, त्याचं प्लॅनिंग करणारं असं काहीच नसतं. MMRDA त्याकरताच तयार झालं. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना नागपूरकरता NMRDA, पुण्याकरता PMRDA, नाशिक मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि संभाजीनगर करता एक अशा डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार केल्या. आज नागपूरची जी डेव्हलपमेंट अथॉरिटी आपण तयार केली आहे त्याच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्राबाहेर अनेक कामं चालली आहेत. जवळपास 1700 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची आणि सिवेजची कामं आम्ही करतो. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर आता नवीन टेक्नॉलॉजीज अट्रॅक्ट करायच्या असतील, नवीन बिझनेसेस अट्रॅक्ट करायचे असतील तर एक ग्रीनफील्ड अशा प्रकारची सिटी तयार करावी लागते. कारण त्याचं एक वेगळी डिमांड असते. आणि आता तर आपण जर विचार केला तर GCCचं कल्चर आलेलं आहे, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, आणि जगाचं लक्ष GCC करता भारतात. आणि भारतामध्येही आज जवळपास आलेले GCCमध्ये 50% जवळपास GCC हे महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे GCCचं सेंटर हे होतं आणि एक GCC हा रोजगार निर्माण करतो, व्हॅल्यू तयार करतो. आता ITच्या पलीकडे आपण गेलो आहोत. आणि म्हणून हे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरचं जे काही पुढची वेव्ह येणार आहे, ही वेव्ह जर कॅप्चर करायची असेल तर तुम्हाला न्यू बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केला पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय केला की नागपूरमध्येच, म्हणजे नागपूरच्या जवळच, त्या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या जवळ जवळपास 700 हेक्टर जमिनीवर आम्ही एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करतोय, ज्या ठिकाणी अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ज्या ठिकाणी मिक्स यूज असेल, वॉक टू वर्क असेल, सस्टेनेबिलिटी असेल. आणि आमचा अंदाज असा आहे की ज्यावेळी हे न्यू नागपूर आम्ही तयार करू आणि या न्यू नागपूरमध्ये ज्यावेळी आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला रिस्पॉन्स मिळेल, तो मिळतोय. कारण आतापासून लोकांनी इन्क्वायरी करणं चालू केलंय. काही देशातले मोठे डेव्हलपर्स हे आमच्याशी संपर्क करतायत. तर आमचा अंदाज असा आहे की या न्यू नागपूरमध्ये 5 लाख लोकांकरता रोजगार आम्ही तयार करू शकू. त्यामुळे एक प्रकारे नागपूरचं नवं रोजगाराचं मॅग्नेट हे न्यू नागपूर असेल. आणि याच्यासोबत आम्ही एक अजून नागपूरला आउटर रिंग रोड तयार करतोय की ज्यातनं एक प्रकारे हा नवीन नागपूर आणि ओव्हरऑल सगळी कनेक्टिव्हिटी अशा पद्धतीनं नागपूरचा विकास, म्हणजे आता जो एक रिंग रोड आम्ही तयार केलाय, त्यानंतर एक आउटर रिंग रोड तयार केलाय, त्या आउटर रिंग रोडच्या पलीकडचाही भाग जो आहे हा नियमित राहायला पाहिजे. त्याचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग करता आलं पाहिजे. म्हणून नवीन नागपूर आणि हा रिंग रोड जवळपास याकरता 11,000 कोटी रुपये आम्ही खर्च करतो. वा. सर, एक प्रश्न असा आहे की एकेकाळी नागपूर आणि विदर्भासाठी लढणारा नेता, ते आज हट्टाने नागपुरात सगळं काही आलं पाहिजे असा एक नेता, ह्यातली कुठली भूमिका तुम्हाला खरी मनापासून आवडते, भावते? आणि हे सगळं करताना तुम्ही आता इतक्या पॅशनेटली इथे येणारे उद्योग, संस्था, उभे राहणारे सगळा जी काही इकोसिस्टम आहे त्याबद्दल सांगता आहात,
तर हे सगळं इथेच आलं पाहिजे अशी तुमच्यावरती टीका सुद्धा केली जाते का? तेव्हा काय वाटतं, मुळात अशी टीका योग्य आहे का? म्हणजे लोक विचारतात का गावचा विचार आधी करते बा हा माणूस. नाही, ही टीका योग्य नाहीच. कारण नागपूरचा एक मोठा बॅकलॉग होता. खरं तर नागपूरचा आपण विचार केला तर नागपूर हे राजधानीचं शहर होतं. सीपीएन बरारची राजधानी होती. संयुक्त महाराष्ट्र करण्याकरता नागपूरने बलिदान केलं आणि उपराजधानी होणं मान्य केलं. पण त्यावेळी नागपूर आणि विदर्भाला जी काही आश्वासनं दिली गेली होती ती पाळली गेली नाहीत. आणि म्हणून जेव्हा आम्हाला संधी मिळाली, मी असेल किंवा गडकरी साहेब असतील, आम्ही आपल्या नजरेसमोर नागपूर नेहमी ठेवलं. नागपूरचा विकास झाला पाहिजे, इथे नवीन संस्था आल्या पाहिजेत, इथे उद्योग आला पाहिजे, याकडे लक्ष दिलं. पण हे करताना इतर ठिकाणी दिलं नाही असं नाहीये. आज बघा, मुंबईचं बदललेलं स्वरूप हे आम्हीच केलेलं आहे. पुण्याची मेट्रो असेल, पुण्याचं बदललेलं स्वरूप हे आम्ही केलंय. संभाजीनगरमध्ये एवढी मोठी आज औद्योगिक अॅग्लोमरेशन आणि पहिली स्मार्ट सिटी त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल टाउनशिप तयार केली, ती आम्हीच केली. समृद्धीचा महामार्ग हा केवळ नागपूर करता नाही तर संपूर्ण त्या रस्त्यावरचे जेवढे शहर आहेत त्यांना एक प्रकारे औद्योगिक ऍडव्हान्टेज देतोय, तो देखील आम्हीच केला. अमरावतीला टेक्सटाईल हब असेल ते देखील आम्हीच केलं. त्यामुळे असं काही एका शहराकरता आम्ही बसलो नाही, तर या महाराष्ट्रामध्ये अगदी धुळ्यापासनं तर गडचिरोलीपर्यंत प्रत्येक शहराचा विचार हा त्या ठिकाणी केला. प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला, तिथे उद्योग आले पाहिजे असा विचार केला. आणि आज मी हे सांगू शकतो की महाराष्ट्रातला असा कुठलाही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये आमचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसणार नाही. ऍक्च्युली नागपूरला आपण जसं वैचारिक अधिष्ठानाचं स्थान म्हणतो, म्हणजे एक रेशीमबाग आहे, इकडे दीक्षाभूमी आहे. रेशीमबागचे संस्कार आहेतच आपल्यावर, पण दीक्षाभूमीच्या पुढाकारासाठी काय नवीन आपल्या? बघा, असं आहे की निश्चितपणे नागपूर ही आमची प्रेरणास्थळी आहे. याचं कारण ज्या विचारात आम्ही मोठे झालो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात नागपूरमध्ये झाली. आणि त्याचवेळी नागपूर हे दीक्षाभूमीचं शहर देखील आहे. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तनाकरता नागपूरची निवड केली आणि दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा पहिला कार्यक्रम झाला. आपल्या सगळ्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा या ठिकाणी दिली. आणि म्हणून हे स्थान पवित्र स्थान आहे, ऐतिहासिक स्थान आहे. आणि म्हणूनच दीक्षाभूमीच्या विकासाकरता गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न केले. अगदी सुरुवातीला दीक्षाभूमीला बऱ्याच गोष्टी नव्हत्या. मी ज्यावेळेस महापौर होतो आणि गडकरी साहेब ज्यावेळी आमचे पालकमंत्री होते त्या काळामध्येही 97 साली आम्ही दीक्षाभूमीची भिंत असेल, तिथले रेलिंग्स असतील, तिथली पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा तिथल्या सगळ्या विकासाचं काम केलं आणि आताही जवळजवळ 200 कोटी रुपये हे दीक्षाभूमीला एक अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तराचं तिथलं सगळं काम झालं पाहिजे या दृष्टीने आपण दिले. त्याचं काम चाललेलं आहे. कारण आमचं असं मत आहे की केवळ भारतात नाही तर देशभरातनं येणारे जगभरातनं येणारे जे बौद्ध अनुयायी आहेत, जपानमधनं येणारे, चीनमधनं येणारे, दक्षिण पूर्व एशियातनं येणारे, अशा सगळ्या लोकांकरता ही दीक्षाभूमी एक आंतरराष्ट्रीय स्थळ असलं पाहिजे. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललाय. एकीकडे दीक्षाभूमी आणि दुसरीकडे ड्रॅगन पॅलेस टेम्पल, या 2 अशा मॉन्युमेंट्स आहेत की ज्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, तुम्ही एक अतिशय संवेदनशील राजकारणी आहात. म्हणजे आता काही दिवसांपूर्वीच आपला जो निर्णय होता, अनाथांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या सिस्टीममध्ये, पण ही संवेदनशीलता काही आजची नाहीये. म्हणजे अगदी विधानसभेत असताना सुद्धा झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी तुम्ही खूप संघर्ष केला होता. तर तिथपासून आतापर्यंतचा हा जो सगळा संघर्षाचा प्रवास आहे तो आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. नाही, हे खरंच आहे की खूप वर्ष, म्हणजे जेव्हापासून राजकारणात आम्ही आलो तेव्हापासून आम्ही ऐकायचो की झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आहेत. पण दुर्दैवाने ते काही होत नव्हतं. आणि साधारणपणे मी पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो तर आमच्याच मतदारसंघातल्या 2 झोपडपट्ट्या होत्या की ज्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशामुळे त्या इल्लीगल ठरल्या
आणि त्या तोडण्याचा त्या ठिकाणी कामगार कॉलनी, तुकडोजी नगर वगैरे आणि नागपुरातल्या इतर काही झोपडपट्ट्या या तोडण्याचा प्रयत्न झाला. त्या संदर्भात खूप मोठं आंदोलनही झालं आणि त्यावेळी माझ्या मनात आलं की आपण संसदीय आयुधाचा उपयोग करून आता या ठिकाणी हे पट्टे मिळवून दिले पाहिजेत. आणि त्यावेळी मी एक नवीन संसदीय आयुध शोधून काढलं. त्या आयुधाच्या माध्यमातून कमिटीपुढे गेलो. त्या अख्ख्या कमिटीला मी नागपूरला घेऊन आलो. त्यांना इथली परिस्थिती दाखवली. अगदी त्यावेळेस युद्ध सदृश अशी परिस्थिती झाली होती आणि अल्टिमेटली कमिटीला कन्व्हिन्स करून पहिल्यांदा त्या कमिटीने एक निर्णय दिला आणि तो विधानसभेच्या पटलावर ठेवला आणि त्यातनं पहिल्यांदा तुकडोजी नगर आणि कामगार कॉलनी या 2 भागांमध्ये पट्टे वाटप झालं. त्यानंतर पट्टे वाटप आम्ही करत होतो पण त्याला कुठलाही वेग नव्हता, त्याचे कुठले निर्णय नव्हते. दरम्यान 2014ला ज्यावेळेस 15मध्ये मी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी 14च्या शेवटी मुख्यमंत्री झालो आणि पदभार स्वीकारला. त्यानंतर पुन्हा नागपूर शहरामध्ये झोपडपट्टीला पट्टे वाटपाचं काम हातामध्ये घेतलं. एकेका झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी त्याची मोजणी करायची, त्याचा लेआउट प्लॅन तयार करायचा, प्लेन टेबल सर्व्हे करायचा, मिनिमम लेआउट प्लॅनिंग करायचं, त्याला मान्यता द्यायची आणि मग त्यांना त्याची मालकी ही द्यायची याची सुरुवात केली. काही प्रमाणात आम्ही ते करू शकलो पण खूप अडचणी यायला लागल्या. म्हणजे त्याच्यामध्ये काही नजूलच्या जमिनी असायच्या, काही जमिनी वेगवेगळ्या विभागांच्या असायच्या, काही फॉरेस्टच्या जमिनी होत्या, काही प्रायव्हेट लोकांच्या जमिनी होत्या. असं करता करता मग नंतर पुन्हा ज्यावेळेस मी आता मुख्यमंत्री झालो, मध्यंतरी उपमुख्यमंत्री होतो, त्यावेळेस पुन्हा काही GR बदलले, आता काही GR बदलले आणि आता जवळपास नागपूरमध्ये किमान 25,000 झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचा मालकी हक्काचा पट्टा आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर 2 असे निर्णय आम्ही त्या ठिकाणी मिळवले की जे कदाचित कोणी इमॅजिनच केले नव्हते. त्यातला पहिला झुडपी जंगल हा जो काही एक विषय होता की ज्याच्यावर 50 वर्ष राजकारण चाललंय, अनेक पंतप्रधानांपर्यंत आम्ही गेलो पण त्याचा काही कुठला हे निघाला नव्हता. पण आता माननीय मोदीजींना भेटलो, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टामध्ये मी स्वतः 8 वर्ष भांडलो आणि केंद्र सरकारने मदत केली आणि 8 वर्ष भांडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन आमचा झुडपी जंगलाचा प्रश्न सोडवला. त्यामुळे आमचे अनेक प्रोजेक्ट्स तर मोकळे झालेच पण त्यासोबत त्या झुडपी जंगलावर बसलेल्या ज्या झोपडपट्ट्या होत्या नागपूर शहरातल्या किंवा विदर्भातल्या, कारण हा फक्त विदर्भाचा प्रश्न होता, त्या सगळ्यांना आता आम्ही मालकी हक्काचा पट्टा त्या ठिकाणी देतो आहोत. आणि एवढंच नाही तर खासगी जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यातही आम्ही विन विन फॉर्म्युला काढला. जो काही जमीन मालक आहे त्याला तर ती जमीन परत मिळणार नाहीये. त्याला आम्ही सांगितलं की तू 50 वर्ष लढतोय, तुला काहीच मिळत नाही, त्याऐवजी आम्ही TDR तुला देतो, जमीन आमच्या मालकीची कर सरकारच्या. आणि मग तशी आम्ही मालकीची आपली जमीन केली आणि त्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे झोपडपट्टी धारकांना दिले. त्यामुळे सगळ्या प्रकारचे प्रश्न आम्ही सोडवले आणि आता नागपूर पॅटर्न हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू केलं. सगळीकडे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जागेची मालकी आम्ही देतो आहोत आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं ज्याचं कच्चं घर आहे त्याला पक्कं घर बांधायला पैसे देखील देतो. वा, क्या बात आहे. आता कसं आहे की आपली एक सवय राहते किंवा सगळ्या सुखसुविधा पाहिजे असते पण किलच्या पाडण्यामध्ये ना आपले किलच्या लय पाडते लोक. मग बरेच लोक किलच्या पाडते सर का बा मेट्रोची खरंच काही गरज होती काय आणि केलं तर मग इतक्या